घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या थाटात पार पडल्याच्या नंतर आता उत्सुकता आहे ते गौरीच्या आगमनाची। भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या उत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात। यंदा 31 ऑगस्ट रोजी गौराईचं आगमन होणार आहे। या उत्सवाची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते। या उत्सवाचं मूळ स्वरूप समजून घेऊयात आणि ज्येष्ठ गौरीपूजन कसं करायचं ते पाहूयात। यंदा भाद्रपदात पूर्वा नक्षत्रांवर गौरीचं आगमन होत आहे, तेव्हा त्या नक्षत्रांवर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रांवर तिचं विसर्जन करतात। हा उत्सव 3 दिवस चालतो। ज्येष्ठ गौरीच्या आवाहनाच्या वेळी 2 गौरी बसवण्याची प्रथा आहे। त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय। एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठ गौरी होय। पण ती घरात येताना रांगोळीनी 8 पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलांवर ती थोडी थांबवू तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख केला जातो। त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेश आहे। या 8 पावलांवर स्त्रिया आपल्या गरजेनुसार गायी वासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, धंद्यातील प्रगती, विद्याभ्यासातील यश आदी कामांचा उल्लेख करतात। यावेळी 2 स्त्रिया पुढील प्रमाणे संवाद करतात। गौरी आली गौरी कशाच्या पावली आली, धनधान्यांच्या पावली आली। गौरी आली गौरी कशाच्या पावली आली, ज्ञान विज्ञानाच्या ठसे घेऊन आली। असे संवाद वाढवत नेत गौरीला पूर्ण घर, तिजोरी, वैभव, पशुधन दाखवतात आणि समृद्धीत वाढ होऊ देत असं सांगतात। गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत। काही जण चांदीच्या, पितळेच्या, मातीच्या मुखवट्यांवर, काही जणी सुघाटावर, काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारी खड्यांवर गौरींचं आवाहन करतात। त्यामधील तिची यथाविधी पूजा करतात। हळद कुंकू, आघाडा, दुर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात। पहिल्या दिवशी शेपूची भाजी, भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरण, खीर, तिसऱ्या दिवशी गव्हाची खीर, कानवले, दही भात असा नैवेद्य करतात। तसंच इतरही स्वयंपाक असतोच। दुसऱ्या दिवशी लेकरूवाळी सवासणी देऊन जेवू घालतात, तिला विडा, दक्षिणा देतात। दुपारी सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवतात। गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी, फुगड्या, खेळ खेळून देवीचं जागरण करतात। तर तिसऱ्या दिवशी गौरीला हळद कुंकू वाहून अक्षदा टाकून तिचे यथाविधी विसर्जन करतात। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आणि तुमच्याकडे ज्येष्ठ गौरी पूजन कसं होतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।